न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। 2 मार्च 2024 रोजी सायंकाळी 5:30 ते 10 वाजेपर्यंत ठिकाण गौरी पटांगण संत गाडगे महाराज पुलाजवळ पंचवटी नाशिक येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाचे व सभेचे अध्यक्षपद प्रहार जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख आमदार बच्चू कडू हे भूषवणार आहेत, तर विशेष उपस्थिती प्रमुख नामदार छगनराव भुजबळ, अन्न व पुरवठा मंत्री, त्याचबरोबर गिरीश महाजन ग्रामविकास व पर्यटन मंत्री, दादा भुसे पालकमंत्री नाशिक, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमाताई हिरे, आमदार राहुल ढिकले, आमदार सरोज अहिरे, रिपाई नेते प्रकाश पगारे, आनंद सोनवणे, बॉबी काळे, फकीरराव जगताप, माजी नगरसेविका प्रियंका घाटे हे उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमास समितीचे निमंत्रक राहुल पाटे, किशोर गांगुर्डे, सुरेश नेटावटे, गौतम पगारे, नंदकुमार जाधव, सनी रोकडे, अजय पगारे, रवी भोईर, बाबा चव्हाण, बाबा सावंत, मुक्तिराम चव्हाण, सचिन गायकवाड, राजाभाऊ सोनवणे, पीनू पाटील, उर्मिला गायकवाड, रेखा शेलार, चंद्रकांत बुर्डे, काळू पालवे या अभिवादन सभेला सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। पत्रकार परिषद यासाठी घेतली 2024 रोजी 2 मार्चला काराम मंदिर सत्याग्रहाचा 94 दिवस आहे। 94 वर्ष पूर्ण झालेले या ऐतिहासिक लढ्याला, आणि म्हणून पुन्हा 94 वर्षामध्ये आपण जाणार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काराम मंदिराचा जो सत्याग्रह केला त्याला किमान 5 वर्ष 7 महिने आणि 11 दिवस तो लढायला लागलेला आहे। आणि ते फक्त आणि विशिष्ट जातीसाठी तो लढा नव्हता, सर्व बहुजनांसाठी ते काराम मंदिर खुलं केलेलं आहे। आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की या ठिकाणी सर्व बहुजनांनी, सर्व भीमसैनिकांनी, सर्व माता भगिनींनी त्या कार्यक्रमाला, काराम मंदिर सत्याग्रहाच्या ज्या ठिकाणी ज्या बाबासाहेबांनी जी घोषणा केली ते घोषणाचं जे ठिकाण आहे ते संत गाडगे महाराज पूल, गौरी पटांगण, पंचवटी या ठिकाणी सायंकाळी 5 वाजता आपल्याला सर्वांना यायचं आहे। तुम्ही पण या, मी पण येतो। अशा भाषेमध्ये सांगत असताना मला एक आनंद वाटतो का आमच्या ठिकाणी आम्ही सर्व जणांना असं वाटतं की त्या ठिकाणी काराम मंदिराचा सत्याग्रह झालाच पाहिजे। सत्याग्रह म्हणण्यापेक्षा तिथं अभिवादन सभा झाली पाहिजे। अभिवादन सभा यासाठी का ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस सत्याग्रह करत असताना त्यामध्ये जे शहीद झाले त्या शहीदांना खऱ्या अर्थानं अभिवादन करायचं आहे, आणि अभिवादन करण्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी जमायचं आहे, हे मूळ उद्दिष्ट आहे। आणि त्या ठिकाणी आपण जर आलात तर मला वाटतं ऋण फिटल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं। या ठिकाणी या कार्यक्रमाचं खरं म्हणजे ज्या संतोष जोंधळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो कार्यक्रम करतो। महाराष्ट्राच्या बाहेर मग तेलंगणा असेल, गुजरात असेल, सुरत असेल, अशा अनेक ठिकाणी त्याचं कार्यक्रमाचं रूपरेषा असते। आणि त्याच्याबरोबर जी अश्विनी गोस्वामी आहे ते मला वाटतं सुंदरा मनात भरली या नाटकामध्ये तिने गाणं गायलेलं आहे। अशी हुशार आणि सारेगमपमध्ये तिने चांगलं काम केलेलं आहे अशी ती मुलगी आहे, तीसुद्धा या कार्यक्रमाला संबोधित करणार आहे, ती गाणं गाणार आहे। आपण सर्वांनी या ठिकाणी यावं मी अशी आव्हान मी सर्व नागरिकांना, बहुजनांना मी विनंतीपूर्वक सांगतो। आपण याल ही अपेक्षा ठेवतो। धन्यवाद।